नमस्कार, मी वैरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आज मी पालघर जिल्ह्यातील अनेक गावांची जी समस्या आहे त्या समस्येबद्दल फक्त बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण ग्रामीण भागातील अनेक गावात विविध समस्या आजही कायम आहेत। गावांमधील ग्रामपंचायतीद्वारे ज्या समस्या सोडवल्या पाहिजेत त्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन ते सोडवण्याची गरज असताना तसे मात्र होताना दिसत नाहीये। पालघर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात पाड्यात विविध समस्या आहेत। गावातील रस्ते, पथदिवे, नाल्या, पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी, परिसरातील गावाला जोडणारे रस्ते आदी अनेक समस्यांमुळे नागरिक त्रासून गेले आहेत। ग्रामीण भागात कुठलेही नियोजन दिसून येत नाही। तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्राप्त निधीमधून अनेक गावात सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होण्याकरिता सिमेंट नाल्यांची निर्मिती करण्यात आली, मात्र या नाल्यांची नेहमी साफसफाई केली जात नाही। त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्याऐवजी रस्त्यावरून वाहते। बहुतेक नाले कचरा व घाणीने तुंबलेल्या असल्याने सांडपाणी नाल्यामधून वाहण्याऐवजी रस्त्यावरून वाहते। घराच्या परिसरात तसेच वस्त्यांमधील नाल्यांची दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। वस्तीतील सांडपाणी वाहणाऱ्या मोऱ्याची साफसफाई नेहमीच करून घेणे ग्रामपंचायतीची जबाबदारी असते, मात्र त्याकडे संबंधित पदाधिकारी दुर्लक्ष करतात। परिणामी नागरिकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो। तालुक्यातील खेड्यांमध्ये रस्त्याची समस्या मोठी गंभीर स्वरूपाची आहे। अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दैनावस्था होऊन त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत आहे। काही गावामधील अंतर्गत रस्तेही उखडून मार्गाची गिट्टी बाहेर आली आहे, मात्र अशा रस्त्यांना फक्त मलमपट्टी करण्यात येते, तर काही ठिकाणी तेही दिसत नाही। खड्यांच्या ठिकाणी वापरण्यात आलेला मुरुमही पाण्याने वाहून गेल्याने परिस्थिती जैसे थे होण्यास मोठा वाव आहे। यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येते, मात्र तातडीने उपाययोजना न करता अशा समस्यांकडे दुर्लक्षच केले जाते। पूर्वी प्रत्येक खेड्यात नागरिक पिण्याचे पाणी विहिरीचेच उपयोगात आणत, मात्र जलवायू प्रदूषणाने विहिरीचे पाणी पिण्यायोग्य न राहता दूषित झालं आहे। शासनाने बऱ्याच योजनेअंतर्गत गावाच्या आवश्यकतेनुसार हँडपंपांची निर्मिती केली। त्या हँडपंपातून सुरुवातीला पिण्यायोग्य पाणी उपलब्ध व्हायचे, मात्र जसजसे काळ बदलत आहे तसतसे पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित होऊन आरोग्यास अपायकारक पाणी निघत आहे। तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे। काही कुटुंबे पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी वॉटर फिल्टरचा उपयोग करतात, तर काही नागरिक विक्रीला येणारे पिण्याचे पाणी खरेदी करून कुटुंबाची गरज भागवितात। सध्या उपलब्ध असलेले बहुतांश जलस्रोत दूषित असल्यामुळे आणि त्याच स्रोताचे पाणी उपयोगात येत असल्यामुळे बऱ्याच नागरिकांना पोटाचे विकार, गॅस, ऍसिडिटी, मूतखडा, अपचन आदी आजार बळावत आहेत। मात्र या प्रकाराकडे कुणीच लक्ष पुरवित नाही। तर पालघर जिल्ह्यातील अनेक खेडेगावात पथदिव्यांची सोय स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे। यामधल्या बऱ्याच ठिकाणी विद्युत खांबावर पथदिवे लावण्यात आले आहेत, मात्र ते दिवेही सतत बंद असून केवळ खांबाची शोभाच वाढवित आहेत। त्यासाठी नागरिक वारंवार तक्रार करीत आहेत। परिणामी गावात अंधाराचे साम्राज्य कायम राहते। तर अनेक ठिकाणी गावात कचऱ्याचे साम्राज्य आहेत। त्यामुळे घाणेरड्या रस्त्यावरून वहिवाट करण्यात नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे, मात्र पालघर जिल्ह्याचा गंभीर प्रश्न म्हणजे जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय सुविधा केंद्र नसल्याने
आजही पालघर जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना गुजरात किंवा सिल्वासा येथील वैद्यकीय सेवेवर विसंबून राहावे लागत आहे। परंतु या समस्येवर गांभीर्याने लक्ष देऊन या समस्या सोडवण्याचे कार्य कुणाकडूनच होत नसल्यामुळे ग्रामस्थ नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे।